Hare Ram
से जागता आपुलिया हिता दुहासे आपुलिया हिता दुआसे जागता आपुलिया हिता दुहासे धन्य माता पिता दयासी धन्य माता पिता दयासी आपुलिया हिता दुआसे जागता आपुलिया हिता दुहासे आपुलिया हिता दुहासे धन्य माता पिता दयासी धन्य माता पिता दयासी गोरे कन्या पुत्र होते गोरे कन्या पुत्र होते दयाचा हरे वाटे देवा दयाचा हरे वाटे देवा गीता भागवत करीते गीता भागवत करीते अपन जीवन अपन गोरे कन्या पुत्र होते गोरे कन्या पुत्र होते हरि वाटे देवा हरि वाटे देवा मने मज घडूया मने मज घडूया बरी माझा दैवा पारणा बरी माझा दैवा पारणा मने मज घडूया मने मज घडूया देवा बरी माझा दैवा पारणा बरी माझा दैवा पारणा पुत्र होती पुत्र होती कन्या पुत्र होती आपुलिया हिता दुआसे जागता आपुलिया हिता दुआसे जागता आपुलिया हिता
Thank you.
आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा, तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जैने केला पुरुषार्थ, धन्य धन्य निवृत्ती राया, धन्य धन्य निवृत्ती राया, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरून, शिव अवतार धरून, केले त्रैलोक पावन, केले त्रैलोक पावन, शिव अवतार धरून, शिव अवतार धरून, शिव अवतार धरून. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची ही कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल तत्पर आहे, जागृत आहे, प्रयत्नशील आहे, दक्ष आहे, तेव्हा अशा सुपुत्राला, अशा सुकन्येला ज्यांनी या जगामध्ये जन्म दिला असेल तर अशाच आईवडिलांची धन्यता तुकाराम महाराज या अभंगातून गातात. विठ्ठल विठ्ठल दरवर्षी आपल्या गावी अगदी मोठ्या उत्साहाने, प्रेमाने अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. तेव्हा याही वर्षी देखील मोठ्या उत्साहाने, मोठ्या प्रेमाने या सप्ताहाची सुरुवात झालेली असून आजची कीर्तन सेवा गावकरी मंडळ, भजनी मंडळ, नामसप्ताह मंडळ या सर्वांच्या वतीने
आणि ही सेवा प्राप्त झाली. ज्यांनी या सेवेची सूचना मला केली असे देवक्षेत्रामध्ये गाथा मंदिरामध्ये ज्यांनी 7 वर्ष अभ्यास केला असे आपण सर्वांचे प्रेमाचे असणारे शुभम महाराज पाटोळीकर यांच्याद्वारा ही सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. मला तर वाटते या गावी प्रथमच सेवा माझी होत असेल. पूर्वी मी सेवा केलेली आहे पण ती डुबेरेवाडीला. आता तुमचंच गाव आहे, ते काय वेगळं नाही. तर हे जे गाव आहे या परिसरामध्ये काही आगळाने वेगळं असं आहे. ऐतिहासिक गाव आहे. या ठिकाणी बरेच काही वैशिष्ट्य सांगण्यासारखी आहेत. एकतर या गावाचे मंदिर फार सुंदर देखणे आहे आणि शिवाय जुने आहेत पण आणखी सुंदर आहे. हनुमंताची मूर्ती पाहिल्यानंतर कोण आकर्षित होणार. दिव्य मूर्ती आहे. पांडुरंगाचं मंदिर देखील दिव्य आहे. जुनं ते सोनं असं म्हटलं तरी चालेल. 100 वर्षापूर्वीचं मंदिर आणखी चांगलं दिसतंय. कृपया आपण लवकर त्याला मोडू नका, तोडू नका, असंच राहू द्या. रंगरंगोटी करू द्या आणि पुढच्या पिढीला पाहू द्या. त्याचप्रमाणे या गावाचं वैशिष्ट्य, याच गावामध्ये ज्यांचा जन्म झाला असे श्रीमंत थोरले बाजीराव यांचा वाडा आहे. मी नाही पाहिला पण मोठा वाडा आहे. या गावाची जन्मभूमी त्यांची आहे. हे महत्त्वाचं आहे की ज्यांचं नाव अख्ख्या देशात गाजलं असे थोरले बाजीराव पेशवे. त्याचप्रमाणे आणखी काय वैशिष्ट्य, दानशूरामध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक आहे अशा अहिल्यादेवी यांनी पूर्ण गावाला तट बांधला, गाव खुश केलं, वेशी बांधल्या, आणखी काही बरंच केलं. असं हे वैशिष्ट्यपूर्ण गाव. या गावाचं भाग्यच असेल म्हणूनच या गोष्टी या ठिकाणी घडत गेल्या. आणखी काही सुंदर मंदिर असतील पण हे 2 मंदिरं मी पाहिली. आणखी वैशिष्ट्य की याच गावाचे आपले खासदार, नाशिक जिल्ह्याचे खासदार वाजे साहेब, त्यांचं हे गाव आहे. असं बरंच काही महत्त्व सांगण्यासारखं या गावाचं आहे. आणि इथलचे सगळे कार्यकर्ते देखील दक्षतेने हा कार्यक्रम साजरा करत असतात. त्यामध्ये प्रकाशराव यांचं नाव देखील अग्रेसर आहे. भजनी मंडळ चांगलं आहे, गावकरी मंडळ चांगलं आहे. यापेक्षा आणखी काय पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सर्व गावकरी सेना उत्तम आहे. गायक वादक चांगल्या प्रकारचं ते गायन करणारे आहेत, वादन करणारे आहेत. आणि त्याचप्रमाणे आमची बालभजनी मंडळी पहा, आम्हाला कुठंच असं दिसत नाही. हे तुमच्याच गावाला दिसलं. आता टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे माता पिता आज प्रत्यक्ष हे आपण पाहत आहोत. नाहीतर मुलं येतात, उठून जातात, झोपतात, बडबड करतात. पण यांना वळण चांगलं आहे. हे तुमच्या गावाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल विठ्ठल आणखी एक सांगायचं राहिलं की याच गावचे आमचे किरण महाराज बाजी आहे आणि त्यांच्या दोरात ही सेवा मला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे त्यांचे मित्र देखील सेवक महाराज आहेत. आणखी काही सुंदर चांगली भजनी मंडळी या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. तर या सर्वांना मी वंदन करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल
आपुलिया हिता जोवासे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. आणखी थोडा स्वर घेता का थोडं तुम्हाला 2 मिनिटं देऊ आम्ही. भारतीयांच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्वाचा आहे. ज्ञानदिन म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि पुन्हा हरिदिनी आहे पवित्र व्रत. सर्व व्रतांचा राजा म्हणजे एकादशी आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी नामचिंतन घडलंच पाहिजे. तेव्हा आरंभाला देवाचं थोडं नामचिंतन घेऊ, नंतर पुढचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय हरी विठ्ठला. 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 आपुलिया हिता जोवासे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. आपणा सर्वांचं परम भाग्य आहे की असं सुंदर शरीर आपण सर्वांना प्राप्त झालं. तर या प्राप्त शरीराने आपण देवाची भक्ती करावी, संतांची संगती धरावी, आई बापाची सेवा करावी, दिनदुर्बळाची सेवा करावी, गोमातेची सेवा करावी. यातच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. जीवनामध्ये भक्ती नसेल, जीवनामध्ये संतांची संगती नसेल, जीवनामध्ये आईवडिलांची सेवा नसेल, दिनदुर्बळाची सेवा नसेल, गोमातेची सेवा नसेल, तर त्या जीवनाला काय अर्थ. विठ्ठल जीवनामध्ये सेवा महत्वाचा भाग, भक्ती महत्वाचा भाग आहे आणि संगती देखील महत्वाचा भाग. तर या महत्वाच्या गोष्टी या जीवनामध्ये माणसाने करणीय आहे. पण या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी आपण चांगल्याच्या संगतीत गेलं पाहिजे, चांगलं आपण ऐकलं पाहिजे. कारण ऐकल्याशिवाय कळत नाही. जसं दिल्याशिवाय मिळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत नाही. माणसाला देव कळावा,
पण हे समजतं कोणाला? माणसाला कळतं. कुत्र्याला समजतं का? नाही समजत. कुत्र्याला देव जर समजलाच असता, कळाला असता, तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता. कावळ्याला देव समजला असता, तर कावळ्याने देवाला गंधच लावला नसता. आणि म्हणून माणसाने घरात बसू नये. घरात बसले तर ग्रंथाचं वाचन करा. नसेल ग्रंथ तर बाहेर पडा, चांगले तर संगतीत जा, त्यांचे 2 शब्द ऐकून घ्या. तीर्थयात्रेला जा, तीर्थस्थानी जा, माऊलीच्या यात्रेला जा, नृत्यनाथांच्या यात्रेला जा. अशा ठिकाणी जाऊन त्यांची कृपा होणार, आपल्या जीवनामध्ये कळून येणार, आपल्या जीवनाचं सार्थक होऊन जाणार. विठ्ठल तेव्हा जीवनामध्ये संत ही महत्वाची बाब आहे. ज्यांना कोणाचं देणं घेणं नसतं, त्यांच्या जीवनामध्ये फक्त जगाचा उद्धार करणं हे असतं. म्हणजे संताची गरज आहे, सर्वांचीच गरज आहे. या संतामुळेच आज जगामध्ये विचार टिकून आहे, ज्ञान टिकून आहे. कारण संत तिथं ज्ञान असतं. या संतामुळेच गंगा माता पवित्र होत असते. की जी जगाचा उद्धार करते ती गंगा पापाने मलिन होते. कारण पापी माणसं त्यामध्ये स्नान करतात, त्यामुळे गंगेला मळ लागतो, ती अपवित्र होते. पण अशा गंगेला पुनीत करणारे, पवित्र करणे संत महात्मे आहे. तर या संतामुळेच, या संतांच्या पाय धुळेने गंगा ही पावन होते. या संतांच्या पाय धुळीने गंगा ही पावन होते. या संतांच्या सहवासाने देवाची जुळते नाते. या संतांनी सजीव केला, या संतांनी सजीव केला जनहृदयातील आत्माराम, जनहृदयातील आत्माराम. अशा महत्वाच्या भाऊ जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गोष्टी असणं गरजेचं आहे. तेव्हा असं सुंदर शरीर जीवनामध्ये भगवंताने आपण सर्वांना दिलेलं आहे. तर या जीवनामध्ये आपण देवाची भक्ती, संताची संगती, आई वडिलांची सेवा, सेवा फार महत्वाचा भाग आहे. तन पवित्र सेवा किए, धन पवित्र किए दान, मन पवित्र हरिभजन से होत त्रिविध कल्याण. जर कल्याण करून घ्यायचं असेल, कोणतं कल्याण? मुंबईकडचं नव्हे. कल्याण परम सुख, खरं आनंद, खरी शांती, खरं समाधान. या गोष्टी ज्या जीवनामध्ये प्राप्त करायच्या असतील तर याकरता जीवनामध्ये या गोष्टी जीवनामध्ये करा. की संताची संगत करा, जीवनामध्ये देवाची भक्ती करा. की जो अख्ख्या जगाचा चालक मालक आहे असा भगवान परमात्मा, त्याची भक्ती करा. ती भक्ती काय फार अवघड आहे असं काय नाही. देवाचं नाम ही देखील भक्ती आहे. देवाचं नाम कोणाला येत नाही? सर्वांना येतं, पण घेत नाही. शहाणा तर ध्वनी घेतो येते. विठ्ठल विठ्ठल असं हे सुंदर शरीर, देवाला मान्य शरीर, की ज्याची अपेक्षा देवाने देखील करावी, असं देव दुर्मिळ शरीर आपल्याला प्राप्त आहे. तर याच शरीराने आपण जगामध्ये वाटचाल करताना आपल्या समोर 2 मार्ग येतात. ती 2 मार्गामध्ये एक नाशिक मार्ग आणि एक नगर मार्ग असं नाही. हे तर मार्ग आहेतच, पण याहीपेक्षा उच्चतम मार्ग शास्त्रामध्ये आलेले आहेत. उच्चतम मार्ग हा श्रेय मार्ग आहे आणि प्रेय मार्ग हा कनिष्ठ आहे. मग कोणत्या मार्गाने जावं? तर श्रेय मार्गाने जावं. श्रेय मार्ग म्हणजे हिताचा मार्ग आहे आणि प्रेय मार्ग म्हणजे अवनतीचा मार्ग आहे. माणसाने जीवनामध्ये प्रेय मार्ग सोडावा,
आणि श्री मार्ग पकडावा. विठ्ठला विठ्ठला श्रेय मार्गामध्ये जीवाचं कल्याण होत असतं. प्रेम मार्गाने तात्पुरतं सुख मिळतं, आनंद मिळतो, पण तो आनंद कायमचा टिकत नाही, तो मावळून जातो. असा मावळून जाणारा आनंद नको आहे, नष्ट होणारं सुख नव्हे. आपल्या जीवनामध्ये कायमचं सुख असावं, कायमचा आनंद असावा, असा समर्थ मार्ग म्हणजे तो श्रेय मार्ग आहे, हिताचा मार्ग. विठ्ठला 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 श्रेय मार्गाने जाण्यामध्ये आरंभाला तुम्हाला थोडं दुःख मिळेल, पण पुढे चालून तुम्हाला भरपूर सुख मिळेल, की ज्या सुखाला तोड नाही, जोड नाही. पण अगोदर तुम्हाला साधना करावी लागेल, फुकट मिळत नाही, करावं लागेल. प्रेम मार्गामध्ये आरंभाला थोडं सुख मिळेल, पण नंतरचं पूर्ण जीवन तुमचं दुःखात जाईल. प्रेम मार्गाचं साधन प्रतीक आपण घेऊ. जेवण, जेवणाचा परिचय सर्वांनाच आहे, पण ते जेवण आपण फारच केलं, बाजूपेक्षा फार केलं, पोटापेक्षा फार केलं, तर तेच जीवन तुम्हाला रोगाच्या रूपाने मरणाला कारणीभूत होणार. कारण अन्नच हे तारक, अन्नच हे मारक, अन्नच हे तारक, अन्नच हे मारक. प्रमाणात सेवन केलं तर ते तारक, आणि प्रमाणापेक्षा फारच कसून केलं, काही माणसं असं हान म्हणजे जेवण अगदी दाबून माणसाने फार दाबून जेवण करू नये, आणि एक तर दुसऱ्याचं अन्न माणसाने फार खाऊ नये, त्याचं आपल्याला फेडावं लागतं. विठ्ठला मावली म्हणतात, जिभेचा हात फाटे, जैविता वाटे गोमटे, परिणामी शेवटे अवश्य मरण. एक प्रसंग असा, एकदा बिरबल आणि बादशाह सहज फिरण्यासाठी निघाले. तर फिरत असताना त्यांना एक बाई दिसली, भाजी विकताना दिसली. बिचारी बाई भाजी विकत होती. तर बिरबल आणि बादशाह गेले तिथं. सुंदर ती भाजी पाहून बिरबलने सुंदर वर्णन केलं त्या भाजीचं. अर्थात तिथं वांग्याची भाजी फार होती, वांगे फार होते, आधी काळे कुळकुळीत, जसे कृष्णाकाठचे वांगे काळे कुळीत असतात, गोड आणि मधुर असतात, गोड रुचकर लागतात. नाहीतर खानदेशात वांगे असतात, एकच खाईन तथाच राहाय, पोपायचं त्याच्यात फरकच नाही, असे गोड वांगे. तर त्या प्रसंगी बिरबलने सुंदर त्या वांग्याचं वर्णन केलं. महाराज, बैंगन तो बहुत बुरी चीज है, ये अच्छी चीज है, बहुत अच्छा है. मग असं वर्णन केल्यानंतर अच्छा म्हटलं काय हरकत नाही, माझ्यासाठी वांगे घेणे. त्याने फार नाही घेतले, पण 1 किलो वांगे घेण्यात आले. आणि जो कोणी आपला आचारी सेवक स्वयंपाक करणारा असेल त्याला देखील असं सांगण्यात आलं, आणि त्याने देखील असं वांग बनवलं की बास, फोडणी जर डुबेरे तर वास पाटोळेच. गोड ते वांग झालं, रुचकर वांग झालं. शेवटी राजाने सगळं फस्त केलं, वांगे सगळे खाल्ले, ती भाजीच खाऊन टाकली. आता ती वांगे राजाच्या पोटामध्ये रात्रीच्या 12पर्यंत बरे थांबले, काही कुरकुर न करता 12पर्यंत चांगले थांबले. पण 12च्या नंतर पोटामध्ये खालीवर 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 होऊ लागलं. पोटामध्ये खळबळ 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 सुरू झाली.
मग लगेच रात्रीच कार्यक्रम सुरू झाला. ले लोटाचे झाडे, ले लोटाचे झाडे, ले लोटाचे झाडे. रात्रभर हैराण झाला, संडासला जाऊन येऊन हैराण झाला, शक्तिहीन झाला, भयंकर राग आला बिरबलचा. या बिरबलच्या शब्दाने हा प्रकार आपण केला. तो प्रकार सगळा अंगलटी आला आणि मग सकाळ कधी होत आहे, बिरबल माझ्याकडे कधी येतो, त्याची हजेरी मी कधी घेतो, वाट पाहू लागला. झाली सकाळ, आला बिरबल, रागवला बादशाह. क्या मूर्ख आदमी तू मूर्खपणा केल्यामुळे मला ही अवस्था दुःखाची प्राप्त झाली. रात्रभर मरणांत वेदना, मरणांत वेदना. मग बादशाह बिरबल सांगू लागला, महाराज बैंगन तो बहुत बुरी चीज आहे, जी वांग फार बेकार वाईट आहे. अरे बाबा, कालची भाषा कोणती तुझी? बहुत अच्छे, बहुत अच्छे, अच्छे दिन आएगे. आणि आजची भाषा कोणती? तेव्हा बिरबल सांगू लागला, महाराज मैं बैंगन का दास नहीं, मैं आपका दास हूँ. कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा बोलना, वैसा करना, ये तो मेरा काम है, लेकिन कितना खाना ये तो आपका काम आहे. त्या वांग्याचं वर्णन करणं हे माझं काम आहे, पण ते वांग किती खावं हे तुमचं काम आहे. विठ्ठल मार्ग आरंभाला सुख दाखवतो, नंतर भयंकर दुःखाला जन्म देतो. आणि श्रेय मार्ग आरंभाला थोडं दुःख दाखवतो, नंतर भरपूर सुखाला जन्म देतो. तेव्हा महाराज सर्व जनतेला उपदेश करू लागले की बाबांनो, जीवनामध्ये चांगला रस्ता धरा, चांगला मार्ग धरा, हिताचा मार्ग धरा, कल्याणाचा मार्ग धरा, असा संदेश, असा उपदेश देऊ लागले. तेव्हा काही माणसं म्हटले, महाराज तुम्ही जी सांगता त्याची सगळं चांगलं आहे, पण तुमच्या या सांगण्याप्रमाणे एखादा सुपुत्र, एखादी सुकन्या ती जर या मार्गाने गेले तर त्यांच्याबद्दल तुमचं मत आणखी काय सांगा. महाराज बोलतात, त्यांच्याबद्दल आमचं मत तर चांगलंच आहे, उलट त्यांना जे निर्माते, त्यांना जे जन्मदाते आईवडील हे कसे आहेत याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात येतं. आपुलिया आपुलिया धन्यवाद पिता
होती रे साथी ग पुढे कन्या पुत्र पुढे कन्या पुत्र होती रे साथी ग पुढे कन्या पुत्र पुढे कन्या पुत्र होती रे अभंगातील हे पहिले चरण आहे. आपुलिया इता जोवासे जागता धन्य माता पिता तयाची. तर जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल जर जागृत असेल, प्रयत्नशील असेल, दक्ष राहत असेल, तत्पर राहत असेल, तरच मग धन्य माता पिता तयाची. आणि हिताच्या बद्दल जर तत्पर राहत नसतील मुलं मुली, तर मग आमच्या कानावर राहत, आमच्या कानावर राहत. पण ज्यांची मुलं प्रयत्नशील असतील, हिताच्या बद्दल खरं आणि बरं ज्याला हित म्हणतात, अशा हिताच्या बद्दल जर जागृत राहत असतील, प्रयत्नशील राहत असतील, तरच मग धन्य माता पिता या पहिल्या चरणामध्ये तसा सगळाच अभंग अति अति महत्वाचा. या अभंगाप्रमाणे जो आपलं जीवन जगेल त्याच्या जीवनाचं निश्चितपणे कल्याणच होणार. त्याला कोणतंच होणं नाही येणार. जसं पोहणं तिथं काय होणं, काहीच कमी पडणार नाही. इथंही कल्याण आणि परलोकातही कल्याण. त्याला गती देखील चांगली मिळणार. या अभंगाप्रमाणे जो आपलं जीवन जगेल तो विठला विठला आपुलिया हिता जोवाशी जागता. यामध्ये जागता शब्द आणि हित शब्द हे दोन शब्द अति महत्वाचे आहेत. कारण जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं आहे भक्षण. जो सोता है वो खोता है और जो जागता है वो अपने जीवन में कुछ पाता है. एकंदर जागृती चांगली, झोप जरा वाईट. द्रौपदीची मुलं मरण पावली, 5 मुलं, 5 पांडवापासून झालेली 5 मुलं ते मारले गेले. त्याला कारण झोपच झाली. अभिमन्यू युद्धात मारला गेला, याला कारण देखील झोपच झाली. तुम्हा सर्वांना कल्पना असेल म्हणून मी सांगतो. किंवा काही वेळेला कीर्तन खारट होतं, त्याला कारण देखील झोप आहे. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला एका गावामध्ये फार मोठा नामसप्ताह चालू होता. मोठा सप्ताह चालू, तुफान गर्दी, तुफान गर्दी, तुफान गर्दी. तर त्या गावातील एक बाई अति भाविक, एकही कीर्तन न सोडणारी, रोज रोज कीर्तनाला येणारी बाई होती भाविक, पण तिचा मालक होता अभाविक. बाई होती आस्तिक, पण तिचा मालक होता नास्तिक. बाई होती वारकरी, पण तिचा मालक होता बाटली पारकरी. एकंदर बाई चांगली, पण तिचा मालक, तिचा नवरा मांगला होता, वाईट विचाराचा. तर एके दिवशी त्या बाईने, त्या पत्नीने आपल्या पतिदेवाकडे फारच मोठा आग्रह धरला. म्हटले, काही करा पण आज कीर्तनात चलाच, थोडंफार मारा पण कीर्तनात चलाच. अति आग्रह करून ती बाई
आपल्या मालकाला कीर्तनात घेऊन आले. पण त्यांना काही एवढी कीर्तनाची गोडी नव्हती. ती जरा दूर बसले. जे दूर बसतात ते बेकार असतात असं मला म्हणायचं. जरा दूर बसले. एक दगड पाहिला, त्याला पाठ लावली आणि कीर्तन ऐकू लागले. कीर्तन ऐकता ऐकता त्याला लागली झोप लागली. पण कोणती झोप? काही झोपेचे प्रकार आहेत. पाचकरी झोप, चक्री झोप, डोळेवाची झोप, तोंडवाची झोप, असे झोपेचे प्रकार. काही माणसं रात्री झोपली की बास, या खानात झोपले तर सकाळी त्या खानातच झोपणार. म्हणजे लोटाळत एवढं नाही होत. पण एक तरी खण पार केला जातो. तुमच्याकडे शब्द कोणता मला माहिती. आमच्याकडे ते खंडादानाचे घर आहेत. आता ते संपले गेले शक्यतो, क्वचित ठिकाणी आहे. आणि काही माणसाची झोप म्हणजे चक्री झोप. रात्री झोपले तर सरळ झोपतात, पण एकदा का झोप लागली की बास, गर 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 एवढे गरके नाही होत, तर सकाळपर्यंत एक तरी गरका होतो. ही चक्री झोप. आणि काही माणसाची झोप म्हणजे डोळेवाची झोप. डोळे असे म्हणजे डोळे उघडे करून झोप नाही. आपल्याला वाटतं हे जागे आहेत, पण ते मात्र जागे नसतात. फक्त त्यांचे डोळेच उघडे दिसतात. डोळेवाशी झोप. आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप, म्हणजे तोंड आ करून पडणे. अशी माणसं बरेच आहेत. तेव्हा त्या माणसाला तोंडवाशी झोप लागली. तिथं एक आलं कुत्र आणि त्या कुत्र्याने निवांत सापडलं पात्र. एवढा आनंद कोणाला? कुत्र्याला. मग कुत्र्याने डायरेक्ट आपली टंगडी वर केली. कुत्र्याने निवांत कार्यक्रम केला आणि कुत्रा निघून गेला. इकडं मोठ्या रंगामध्ये कीर्तन चालू होता कीर्तन संपलं. लोक उठू लागले, आपापले घरी जाऊ लागले. बाई उठून पाहू लागली तर आपले मालक झोपलेत. आली जवळ सांगू लागली, अहो किती कीर्तन गोड झालं. अगं कसलं गोड? सगळं खारट. कशामुळे? ह्याच्या झोपेमुळे. विरोधाचा भाग सोडा. पण या प्रथम चरणामध्ये जो जागता शब्द आहे तो प्रयत्नवाचक शब्द आहे. हिताच्या बद्दल जर प्रयत्न करत असेल तर मग धन्य माता आपल्या हिताच्या बद्दल जे मुलं प्रयत्नशील राहत असतील, ज्यांचं शुद्ध आचरण असेल, ज्यांची वाणी चांगली असेल, ज्यांची करणी चांगली असेल, ज्यांचं बोलणं चांगलं असेल, अशीच मुलं पुढे चालून गावाचं हित, जिल्ह्याचं हित, किंबहुना देशाचं हित तेच करतात. त्याला नाही. अशा सुपुत्राची गरज आहे आपल्याला. गावाला आहे, राज्याला आहे, देशाला आहे. तो देश चांगला की ज्या ठिकाणी पुत्र चांगले निर्माण होतात, कन्या चांगले निर्माण होतात. असं आपल्या भारताचं घडलं पाहिजे. रामराज्य झालंच पाहिजे. आणि म्हणून रामराज्य सर्वांमध्ये श्रेष्ठ गणलं गेलं. रामराज्य ते रामराज्यच. ज्या जगामध्ये ज्या राज्याला तोड नाही, जोड नाही, रामराज्य की रामराज्य. ज्या ठिकाणी चोरीचं नाव नव्हतं, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार नव्हता, ज्या ठिकाणी दुष्काळ नव्हता, सगळी सुबत्ता होती, सगळी अनुकूलता होती. पूर्ण वय झाल्यानंतर मनुष्य मरत असतो.
अपमृत्यू कोणाला येत नसतो. वाटावर जरी सोनं पडलं तर कोणी घेत नव्हतं. हे आपलं नाही ना, घ्यायचं कशाला. आता बाहेर जर टंबऱ्या ठेवली संडाची ती घेऊन जातात. काही का नाही. समुद्र आतील रत्न बाहेर फेकायचा, घ्या कोणी घ्या कोणी घ्या. आणि कोणी कोणाची निंदा करत नव्हतं, कोणी कोणाचा हेवा देवा तिरस्कार. असं रामराज्य झालं बरं का. राम गादीवर आल्यानंतर झाले राम राज्य काय बोले राम भेळो राम भेळो. 14 वर्षाचा वनवास संपून आल्यानंतर गादीवर बसल्यानंतर मग ही अवस्था सुरू झाली. सगळे ग्रह अनुकूल, कोणाचीच पावर चालत नसे. देवाचा आदेश होता. सगळे ग्रह अनुकूल. पूर्णमय झाल्याशिवाय काळ येत नव्हता, यम येत नव्हता, त्याला धाक होता. सर्व ग्रह अगदी तत्पर राहत असत. आपापलं काम चांगलं काम ते करत असत. जमिनी चांगल्या पिकत असत. खत न टाकता एकदा पेरलं की बरेच दिवस ते पुन्हा पुन्हा तीनदा पेरणी खाण्याची गरज होती. मग हे भारी का ते भारी. आताच्या पेक्षा ते फार भारी होतं. सर्वांना सुख होतं, सुबत्ता होती, दूध दुभतं फार होतं. आता आहे का, जरशा निघाल्या, कमी पडू लागलं म्हणून जरशा निघाल्या. 5 बेकार दूध, माणसं रोगी होऊ लागली. विठ्ठला म्हणून भारतामध्ये सगळ्या गावराने गायी झाल्या पाहिजे. सर्व गीर गायी असाव्या. सर्व माणसं सशक्त झाली पाहिजे, विमान झाली पाहिजे. असं रामराज्याचं जेवढं वर्णन करावं तेवढं अगदी थोडं आहे. कोणाला ताप होता, कोणाला रोग होत नव्हता, निरोगी शरीर होते. दैक दैविक भौतिक तापा राम राज नाही कहून व्यापा. कोणालाच दुःख पीडा नाही. असं आहे. असे पुत्र चांगले झाले तर असं सगळं वैभव पुन्हा आपल्याला प्राप्त होईल. विठ्ठला आई वडिलांचं वळण त्यांना चांगलं असावं. लहानपणीच वळण लागतं, मोठेपणी नाही लागत. ते आपल्या पुढे चालणारे होतात. आपलं लहानपणीच वळण लागावं. म्हणून ज्या घरामध्ये असं होत असेल मग धन्य माता पिता भक्ताला धन्य माता पिता असं म्हटलं नाही. ज्यांचे मुलं असं आचारशील असतील त्यांना धन्य माता पिता तयाची. आणखी शब्द हित शब्द आला. आपण हित कशाला समजतो. मुलगा होणं हित, नोकरी लागणं हित, त्याला मुलं बाळ होणं हित, शेत विकत घेणं हित, घर नवं तयार करणं हित, सत्ता प्राप्त करणं हित. असे हिताचे मार्ग अनेक आहेत. पण हे संसारिक हित आहे. त्याला काही बेकार म्हणायचं नाही. असं सर्वांच्या घरोघर असावं. पण याहीपेक्षा श्रेष्ठ हित तेच आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. 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 हित ते करावे
हित ते करावे कोणाचे चिंतन, तर हित ते करावे देवाचे चिंतन. भगवंताचं नाम चिंतन करणं हे फार मोठं हित आहे. जगामध्ये भगवान भारी, त्याचं नाम देखील अति भारी आहे. नाम कमी लेखू नका, भगवंताला कमी लेखू नका. सर्व काही भगवान करणार आहे, सर्व काही नाम करणार आहे. नामामध्ये देखील फार शक्ती. विठ्ठल जीवनामध्ये चांगलं राहणं हित आहे. जीवनामध्ये चांगलं राहणं हे अनहित आहे. आणि म्हणून माणसाने आपलं जीवन चांगल्या कर्मात ठेवावं. वाईट खाऊ नये, वाईट पिऊ नये, वाईट दुसऱ्याचं करू नये. जो दुसऱ्याचं वाईट करतो त्याचं देखील नंतर वाईट होतच असतो, हे लक्षात धरावं. विठ्ठल विठ्ठल माणसाने चांगलं राहावं, कष्टाने करावं, विनाकारण दुसऱ्याला त्रास करू नये, अतिक्रमण करू नये. घरादाराच्या बाबतीमध्ये, शेतीच्या बाबतीमध्ये करून खाऊ नये. विनाकारण दुसऱ्याला त्रास करू नये. त्रास करणं हेच पाप, त्रास करणं हेच पाप आहे. परोपकार पुण्य परोपकार पापते परपीडा. परोपकार करणं हेच पुण्य आहे आणि परपीडा करणं, दुसऱ्याला दुःख देणं हेच पाप आहे. म्हणून हे जीवनामध्ये करू नका. जनसेवा करत राहा, चांगलं करत राहा, मन चांगलं ठेवत राहा. दुसऱ्याचं आपलंही चांगलं असावं, दुसऱ्याचंही चांगलं असावं असं मन मोठं ठेवा. त्याला भगवान सोडत नाही, त्याला भगवान सोडत नाही. जिथं भगवान संतुष्ट तिथं लक्ष्मी संतुष्ट. त्या घरामध्ये लक्ष्मी चांगली राहते. जिथं लक्ष्मी तिथं रिद्धी सिद्धी, सगळं वैभव येतं. पण जीवन चांगलं ठेवा. विठ्ठला आपल्या हिता जोवाशी जागता, धन्य माता पिता तयाच्या, त्याचीच माता पिता धन्य होत. की ज्यांची मुलं सरळ मार्गी सत्य मार्गाने जात असतील, हित करून घेत असतील, ज्यांचं जीवन आचार संपन्न असेल, मग धन्य माता पिता तयाची. आणि अशी मुलं ज्या कुळामध्ये यांचा जन्म होत असेल, तर अशा त्या यांचा आनंद जगामध्ये कोणाला होतो याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कुडी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुडी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुडी कन्या पुत्र होती रे सात्विक, होती रे सात्विक.
तयाचा हरीख वाटे देवा तयाचा हरीख वाटे देवा तुझ्या बोलला होती सीता उडी कल्या बोलला वकीले सावीर उडी कल्या बोलला होती सावीर उडी कल्या बोलला होती पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. कुळामध्ये अशी सात्विक प्रजा, सात्विक मुलं, सात्विक मुली यांचा जर जन्म झाला तर त्यांचा आनंद भगवंताला होत असतो. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख, हरिख म्हणजे आनंद, तयाचा हरिख वाटे देवा, भगवंताला आनंद होत असतो. तर तुकाराम महाराजांनी पुत्राचं नाव न घेता अगोदर कन्येचं नाव समोर केलेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये पहिली मुलगी असावी, कारण पहिले बेटेन तो पुरोटी, पहिले बेटेन तो पुरोटी, नाहीतर पहिला बेटांचे मन गोटा. शक्यतो मुलगी असावी, पण हा सगळा दैवाचा खेळ असतो. दोन्ही घटक फार महत्त्वाचे आहेत. आपल्याला कन्याची गरज आहे, मुलाची गरज आहे. कुणी कन्या पुत्र होती जी सात्विक, पण तो मुलगा कसा की मुलगी कशी चांगली असावी याकरता चोखोबारा देवाला विनंती करून सांगतात, प्रार्थना करून सांगतात की देवा मला पुत्र द्या. नुसता पुत्र देऊ नका, कन्या देखील द्या. पण तो पुत्र कसा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, जग मारे याला बाबा, जग मारे याला बाबा, कन्या ऐसी तरी देवी, कन्या ऐसी तरी देवी, जैसे मीरा मोता भाई, जैसे मीरा मोता भाई, कन्या ऐसी तरी देवी, कन्या ऐसी तरी देवी. सारे गम कन्या ऐसी तरी दे, ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा. ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. कन्या ऐशी तरी दे, जैशी मेरा मुक्ताबाई. इतकेन देवबे तुझ्याने माझे करिगा निसंतान. देवा जर असं तू करत नसेल तर मला तसंच ठेवलं तरी चालेल, तसंच ठेवलं तरी, पुत्रहीन कन्याहीन जरी राहिलं तरी चालेल, पण असा मुलगा, अशी कन्या असावी. जीवनामध्ये मुलगा चांगला असावा, कन्या चांगली असावी. यातून आपलं नाव उंचावत असतं. विठ्ठल 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 कुळामध्ये चांगला मुलगा म्हणजे आपल्या कुळाचा तो दिवा असतो. आपल्या कुळाचा खरा कुळदिवा म्हणजे चांगला पुत्र. दिवे जगामध्ये बरेच आहेत, पण त्यामध्ये काही ठराविक दिवे, ठराविक दिवे. चंद्र हा दिवा आहे, सूर्य हा दिवा आहे, भगवंताचं नाम मुखाला येणं हा दिवा आहे, आणि कुळामध्ये सत्पुत्र असणं हा एक दिवा आहे. दिन का दीपक भाम है, दिन का दीपक भाम है, रात का दीपक चांद, कुल का दीपक पुत्र है, मुख का दीपक नाम. तेव्हा रात्रीचा दिवा म्हणजे चंद्र, दिवसाचा दिवा म्हणजे सूर्य, मुखाचा दिवा म्हणजे भगवंताचं नाम, आणि कुळाचा दिवा म्हणजे चांगला पुत्र.
सात्विक पुत्र, असा सात्विक पुत्र असेल तर ते कुळ महत्वाचं आहे, ते कुळ धन्य आहे. फार मुलं होण्यापेक्षा थोडेच मुलं असावेत, पण ते चांगले असावेत. कुंतीला फार मुलं नव्हते, थोडेच होते, पण सगळे सिंहासारखे झाले. गांधारीला 100 मुलं होते, पण सगळे मूर्खच निघाले. थोडे पण चांगले. पुरे एकची पुत्र माये पोटी, पुरे एकची पुत्र माये पोटी, हरी स्मरणे हरी गोळे गोटी, पुरे एकची पुत्र माये, पुरे एकची पुत्र माये पोटी. एक जरी असला तरी चालेल, पण तो गुणवान असावा, सद्गुणी असावा. फार मुलं होऊ नये, म्हणजे बेकार झाले तर नकोच, ते चांगलेच असावे. मुलं फार होण्यातून जर जीवनात मोठेपण मिळेल आई बापाला, तर आपल्याला कोंबडीला मोठं समजावं लागेल. कारण कोंबडीला काय थोडे पिल्ले नसतात, फार पिल्ले, इकडे पिल्ले, तिकडे पिल्ले, मागे पिल्ले, पुढे पिल्ले, पिल्लेच पिल्ले, पिल्लेच पिल्ले, पिल्लेच पिल्ले. पण ते पिल्ले काय कामाचे? काही कुत्रे खातात, काही मांजर खातात, आणि काही शिल्लक राहील तर काही माणसं टपवत असतात. मुर्गी को पूत घनो, मुर्गी को पूत घनो, आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. चांगले मुलं असावे तर जीवन चांगलं. विठ्ठला विठ्ठल पुढे कन्या पुत्र होते जी सात्विक प्रजा महत्वाची आहे. तमोगुणी प्रजा नको आहे, रजोगुणी प्रजा नको आहे. सात्विक मुलं चांगली. पण हा मनुष्य सात्विक आहे कशावर ओळखायचं? ज्या अर्थी कीर्तन चांगलं आहे. तुमच्या गावाची पद्धत मला पटली, स्थिरपणा आहे तुमच्या गावामध्ये, नाही तर उठावठीच असते, गडबड गडबड. पण तुमच्या गावाला वळण चांगलं दिसते, यातून मला दिसतंय. कीर्तन ऐकतो समजा हा सात्विक, मन लावून ध्यान देऊन लक्ष करून कीर्तन चांगलं ऐकतो समजा हा मनुष्य. एकही पुढारीची सभा सोडत नाही, चुकून कीर्तनात येत नाही, समजा तो रजोगुणी. रजोगुणी एखादा सामाजिक नेता असेल, जनतेचं हित करणारा असेल, आपल्या वादी साहेबासारखं धार्मिक नेते, असं जर असेल तर अशा पुढारी सभा अवश्य आहे. आणि काही असे आहेत की त्यांना ते वाईट खाल्ल्याशिवाय, वाईट पाहिल्याशिवाय असं जमतच नाही. यांना तमोगुणी मुलं म्हणतात. आचरणातून, वागण्यातून, बोलण्यातून, करण्यातून, पिण्यातून, खाण्यातून आपण त्या माणसाची पारख करू शकतो की हा मनुष्य वांगला का चांगला, चांगला का वांगला. तशी त्या घराची पारख देखील आपण त्या घरातील फोटोवरून साधारणपणे करू शकतो. समजा एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील, स्वतःचे, पत्नीचे, मुलाचे, मुलीचे, जावयाचे, मित्राचे, अमुक तमुक असे जर फोटो दिसतील तर ते घर आहे रजोगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील आईचे, वडिलाचे, आजीचे, आजोबांचे, धार्मिक नेत्यांचे, समाजसेवकांचे, साधू संतांचे, भगवंतांचे, पतिव्रतांचे, दानशूरांचे, गोमातेचे,
शिवरांचे, देशभक्तांचे असे जर फोटो, गोमातेचे असे जर फोटो घरात दिसतील तर ते घर आहे सत्वगुणी सत्वगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील नटाचे, नटींचे, हर्षद मेहता सारख्याचे, राधे सारख्यांचे, गुंडांचे, टग्यांचे, मूर्खांचे, चोरांचे असे फोटो दिसतात तर ते घर समजा तमोगुणी. विठ्ठला किंवा महाराज इथं असं म्हणतात, काय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, अशी सात्विक प्रजा, सात्विक मुलं, सात्विक कन्या की जैसी मीरा मुक्ताबाई, अशांच्या पोटी मुलं देखील चांगली होतात आणि ते मुलं लोकांचंच काम चांगलं करतात. विठ्ठला तर अशी जी सात्विक मुलं, सात्विक कन्या ते आणखी काय करतात बरं? गीता भागवता करती श्रावण, गीता भागवता करती श्रावण, करती श्रावण, गीता हरियाणामध्ये कुरुक्षेत्र आहे. दिल्लीपासून फार अंतर आहे. पूर्वी त्याच क्षेत्राला हस्तिनापूर असं नाव. एवढ्या दूर युद्ध करण्यासाठी गेले तर अशा प्रकारे गीता ग्रंथ झाला का केला? झाला नसून तो भगवंताने निर्माण केला. असतील ग्रंथ पण गीतेसारखा नाही, असतील पंथ पण प्रेमासारखा नाही, असतील सज्जन पण आपल्या सद्गुरू सारखा नाही, असतील वस्तू पण भगवंतासारखी नाही. हरि समजग कछु वस्तू नाही, नाही प्रेम समपंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. गीता ग्रंथ आकाराने छोटा पण विचाराने मोठा.
दिसायला छोटा असायला मोठा. गीता ग्रंथामध्ये भगवंताने 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. निष्काम कर्म सांगितलं, प्रेम भक्ती सांगितली आणि अध्यात्म ज्ञान. ज्या जीवनामध्ये ज्याचं कर्म चांगलं असेल, ज्याची भक्ती चांगली असेल आणि ज्याच्याकडे ज्ञान चांगलं असेल, त्याच्या जीवनाचं कल्याण होत असतं. गीता ग्रंथ हा उद्धार करणारा ग्रंथ आहे, सद्गती देणारा ग्रंथ आहे, देवाला प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे. असा ग्रंथ आजच्या तिथीला जन्माला आलेला आहे. आज हरिदिनी पवित्र अशी एकादशी आहे, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, बरोबर आहे ना. आजच्या पवित्र दिवशी गीतेचा जन्म झाला म्हणून याला गीता जयंती असं म्हणतात. तोला मोलाचा ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाला जगामध्ये तोड नाही जोड नाही. आहे छोटा पण याचा वाटा मात्र मोठा. जे याच्यात सूत्ररूपाने आलं त्याचाच विस्तार माऊलींनी केला की ज्याला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. गीतेचाच विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ. म्हणून संतांचा आग्रह आहे, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. का असं म्हटलं का? वाचावी कादंबरी, डोळा पाहावी मुंबापुरी असं नव्हे, तर वाचावी ज्ञानेश्वरी. गीता नित्य नैवे वाची ज्ञानेश्वरी, वाची ज्ञानेश्वरी प्रेमे वाची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी प्रेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. नेमाने हे ग्रंथ वाचा, पण वाचा. वाचाल तरच वाचा, अन्यथा टिंबाटिंब. वाचल्याशिवाय राहू नका. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, सगळं काही आहे. अप्रतिम ग्रंथ आहे. गीतेचंच प्रतिरूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. सूत्रबद्ध ज्ञान गीता ग्रंथामध्ये, विस्तार ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आहे. दोन्ही ग्रंथ जडजीवांचा उद्धार करणारे ग्रंथ आहेत. याकरता त्याचं शिक्षण घ्या, अध्ययन करा, पढून घ्या, त्याचं मनन करा, चिंतन करा, त्याच्याप्रती प्रेम धरा. तो ग्रंथ निश्चितपणे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला वैभव दिल्याशिवाय राहणार नाही. जी अपेक्षा करणार ती तुम्हाला प्राप्त होऊन जाणार. मुलगा नसेल तर मुलगा होणार, संपत्ती नसेल तर संपत्ती येणार, सत्ता नसेल
सत्ता प्राप्त होणार, सगळं काही यातून प्राप्त होऊन जाणार. एवढं वैभव या गीता ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. विठ्ठला गीता भागवत करीती श्रवणा खंड चिंतन विठोबाचे. गीता ग्रंथ महत्वाचा, त्याचप्रमाणे भागवत ग्रंथ, श्रीमद भागवत ग्रंथ याचे 12 स्कंद आहेत. तर हा ग्रंथ देखील आरोग्य प्राप्त करून देणारा, संपत्ती प्राप्त करून देणारा, संतती प्राप्त करून देणारा श्रीमद भागवत ग्रंथ. एखाद्या घरामध्ये पुत्र संतती नसेल आणि तो जर ग्रंथ आपण एखाद्या सत्पुरुषाच्या मुखातून ऐकला, श्रवण त्याचं चांगलं केलं, 10-5 रुपये खर्च केला, अन्नदान केलं, तर निश्चितपणे त्या घरामध्ये जी अपेक्षा असेल ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बरेच माणसं भागवत कथा करतात. एखाद्या कुळामध्ये अपमृत्यू झाला असेल, अपघातामध्ये गेला असेल, अधोगती झाली असेल, तर शक्यतो असे माणसं भूतयोनीला प्राप्त होतात. जसा त्या भागवत ग्रंथामध्ये आरंभालाच कथा आली. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्याची कथा आपण भागवतातून ऐकली असेल. धंदुककारी, याचा अपमृत्यू झाला, त्याने घोटाळा फार केला, पाप भयंकर केलं, नको ते पाप केलं. त्याच्यामुळे आईला विहिरीत उडी मारावी लागली, गतप्राण झाली, तिचा जीव गेला. भरपूर पाप केलं आणि शेवटी मग ज्या काय 5 वेश्या जमा केल्या, शेवटी त्यांनी त्याला ठार केलं. अगदी त्रासून त्याचा जीवच घेतला त्यांनी. सगळं धन लंपास केलं आणि पळून गेल्या. हा मेल्यानंतर हा भूत योनीला गेला. भूत कोण होतात? जे बेकार वागतात, बेकार खातात, वाईट दुसऱ्याचं करतात, कसलंच पावित्र्य पाळत नाही, कोणाचा मान सन्मान ठेवत नाही, ज्यांचं जीवन नेहमी शापाधपीच असतं, म्हणजे शापच घेतात, आशीर्वाद नाही घेत, अशी माणसं भूत योनीला प्राप्त होतात. भूत योनी आहे. मी देखील प्रत्यक्ष भूत पाहिलं, पण नंतर भेटा, खरंच पाहिलं आहे भूत योनी. पण भ्यायचं नसतं, राम घ्यायचं असतं, मग भूत पडून जातं. विठ्ठला विठ्ठल म्हणजे कोण? आपलेच माणसं भूत झालेली असतात, आपलेच असतात. पण त्यांनी पाप कर्म केल्यामुळे त्यांना ही गती प्राप्त होते. पण त्या घरामध्ये कोणी जर खर्च केला, भागवत ग्रंथ मंदिरात म्हणा, आपल्या घरी पावित्र्य ठेवून, सत्पुरुषाच्या मुखातून, नामधारक आहे, सत्यवादी आहे, त्याचा काही अभ्यास आहे, असं पावित्र्य ज्याच्या जीवनामध्ये, सत्य ज्याच्या जीवनामध्ये, अशा पवित्र मुखातून, निष्काम वृत्ती, अशा पवित्र मुखातून तो ग्रंथ श्रवण केला, तर त्या घरातून गेलेला, अपघाताने मेलेला, कर्म करून गेलेला जरी भूत असेल तर त्याचा उद्धार होतो. विठ्ठला आपण काहीच नाही केलं तर ते भूत त्रास करतं. मग काही ना काहीतरी ते कोणाला लागत राहतं. मग अमुक उतारा द्या, तमुक उतारा द्या, एवढं करावं लागतं. कुळामध्ये अडचणी निर्माण होतात. ज्या कुळामध्ये असं घडलं असेल तर त्या लोकांना थोडा खर्च केला पाहिजे आणि त्याचा उद्धार केलाच पाहिजे. तुम्ही नाही करणार, त्याचा उद्धार कोण करणार? विठ्ठला विठ्ठला भागवत करीती श्रवण. श्रीमद
भागवत, नुसतं भागवत आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथ भागवत प्रसिद्ध आहे. 11व्या स्कंदावर जे काही नाथ महाराजांनी उभ्या लिहिल्या की ज्याला भागवत असं आपण म्हणतो, त्या भागवताच्या बद्दल तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे भागवत तुका म्हणे, 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 भागवत का म्हणे भागवत केते केले श्रुत सकळा, नका पाहो गुणदोष झालो दास पायाचा. तेव्हा भागवत ग्रंथ देखील अति महत्वाचा आहे. गीता ग्रंथ अति महत्वाचा आहे. गीता भागवत करीती श्रवण, याचं जे कोणी श्रवण करतील आणि अखंड चिंतन कोणाचे, तर अखंड चिंतन विठोबाचे आपण भजन केलेलं आहे. भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाला अति महत्व आहे. तसा भगवान महत्वाचा, तसं त्याचं नाम देखील अति महत्वाचं. विठ्ठल अखंड चिंतन विठोबाचे. सर्वांनी नामचिंतन करावं तुमच्या आवडीप्रमाणे. पण राम भक्त असेल तर रामाचं करा, कृष्ण भक्त असेल तर कृष्णाचं करा, विठ्ठलाचं भक्त असेल तर विठ्ठलाचं करा. म्हणून तो मंत्र सर्वांना परिचित असा मंत्र आहे. संतांनी तो आपण दिले. राम कृष्ण हरी. राम म्हणजे रामच, कृष्ण म्हणजे कृष्ण, हरी म्हणजे विठ्ठल. सोपा मंत्र आहे. याला काय बुद्धीची गरज नाही, याला काय काळाची गरज नाही, याला वेळेची गरज नाही, याला शिक्षणाची गरज नाही. कोणालाही नाम घेता येतं. विठ्ठल गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. श्रवण चांगला असाल. तुमची शिस्त मला फार आवडली बरं. जे काय अनेक गाव आपण पाहतो चांगले शिस्तबद्ध गावं, त्यामध्ये तुमचं एक गाव आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी उठाउठीचाच कार्यक्रम असतो. उठाउठीचाच गडबड 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 होत राहते. पण वळण चांगलं आहे तुमच्या गावाचं. असो, तेव्हा इथं महाराजांनी असं म्हटलेलं, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भगवंताचं ते नाम चिंतन करतात. मग असे जर असले तर त्यांचीच मला सेवा घडावी असं महाराज शेवटी सांगतात. तुका म्हणे Come on,
तिचे सात्विक होती जे सात्विक कामाने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोणाची सेवा पहिल्या चरणापासून विचार करत राहणे विचार करणे आपुल्या हिता जो अशी जागता जो आपल्या हिताच्या दृष्टीने प्रयत्नशील राहत असेल त्याची मला सेवा घडावी जे हित करत असेल त्यांची मला सेवा घडावी ज्यांच्या कृतीचा आनंद देवाला होत असेल त्याची मला सेवा घडावी जे सात्विकपणाचं जीवन जगत असतील त्यांची मला सेवा घडावी जे गीता भगवताचं श्रवण करत असतील त्यांची मला सेवा घडावी आणि जे अखंड देवाचं नामचिंतन करत असतील त्यांची मला सेवा घडावी आणि जर सेवा घडली तर अरे माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक त्याचा हरिक वाटे देवा तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी सकळ साधू संतांच्या चरणी सर्व गुरुजनांच्या चरणी
सद्गुरु जोग महाराज या पवित्र चरणी आमची सर्व गुरुजन मंडळी तथा संत वामन महाराज भगवान महाराज संत बोधे बाबा अशा पवित्र चरणी आणि ज्यांची आज ज्या ग्रंथाची जयंती आहे असा गीता ग्रंथ अशा पवित्र ग्रंथाच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.